नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर इथं ही जाहिरात निघालेली असून पगार जो आहे तो 50,000 रुपये प्रति महिना इथं आपल्याला पगार मिळणार आहे. या संदर्भामध्ये आपण ही जाहिरात पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, प्रकल्प समन्वयक या एका जागेकरता इथं ही जाहिरात निघालेली असून 50,000 रुपये प्रति महिना वेतन आहे. आणि याकरता जे आपल्याला क्वालिफिकेशन हवं आहे ते बी किंवा बीटेक किंवा BCA/MCA किंवा MBA, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट किंवा मास्टर डिग्री इन पब्लिक हेल्थ फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट प्लस तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. यासोबतच आपल्याला या संदर्भामध्ये जी काही वयोमर्यादा आहे ती किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष असून कॅटेगरी करता तुम्हाला एज रिलॅक्सेशन इथं मिळणार आहे. ओबीसी कॅन्डिडेट करता 3 वर्ष, SC/ST कॅन्डिडेट करता 5 वर्षापर्यंत आपल्याला शिथिलता देण्यात आलेली आहे. यासोबतच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सेवेतील कार्यकाळात उमेदवारांकरता कमाल प्रवेश मर्यादा 5 वर्षापर्यंत त्यांनाही शिथिल केली आहे. या संदर्भामधली जी फी आहे, ऍप्लिकेशन फी, ती ओपन कॅटेगरी करता 150 रुपये व अदर कॅटेगरी करता 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आपल्याला काढायचा आहे. सिलेक्शन प्रोसेस ही गुणांकन पद्धतीनुसार होणार असून आपल्याला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचा आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2026 असून अर्ज सादर करण्याचा पत्ता हा राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य संकुल, 3रा मजला, उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, लातूर. या संदर्भामध्ये आपल्याला ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती nrhm.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती आपल्याला मूळ जी जाहिरात आहे ही मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. या जाहिरातीमध्ये आपण बघू शकता, याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे प्राधान्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये अनुभव जो आहे तो अनुभव 5+ इयर एक्सपिरियन्स, याच्यामध्ये प्रेफरन्स विल बी गिवन टू द पर्सन हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन हेल्थ सेक्टर. हेल्थ सेक्टरमध्ये जे कोणी काम करत आहेत त्यांना प्रेफर केलं जाईल आणि आपल्याला MS ऑफिस आणि HMIS रिलेटेड वर्क एक्सपिरियन्स असेल तरी पण प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. यासोबतच आपल्याला जे काही पत्ता आहे तो सुद्धा इथं दिलेला आहे. यासोबतच आपल्याला रिक्त पदांकरता काही अटी शर्ती सुद्धा इथं दिलेल्या आहेत. त्या आपण या जाहिरातीमध्ये डिटेलपणे माहिती घेऊ शकता. याच्यामध्ये गुणांकन पद्धत आहे, ती गुणांकन पद्धत सुद्धा दिलेली आहे. यासोबतच अर्जाचा नमुना सुद्धा दाखल केलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.